वरळी डोममध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान अज्ञातांची घोषणाबाजी, खालीद का शिवाजी चित्रपटाला विरोध, तर तुमचं ऐकलंय, कार्यक्रम खराब करू नका, फडणवीसांचं आवाहन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. चुकीचा इतिहास दाखवणं आम्हाला मान्य नाही, खालीद का शिवाजी या चित्रपटावरील विरोधानंतर मंत्री आशिष शेलारांची प्रतिक्रिया. तर सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाला प्रमाणित केलंय, मात्र फेरविचार करण्याचे निर्देश दिलेत, शेलारांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्ली वारी, पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती. आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा शिंदेंचा दिल्ली दौरा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार. दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठीही जाणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारी दरम्यान होणार. निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन राहणार नाही, राज्य निवडणूक आयोगाची माहिती. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागा लढवण्यासाठी तयारीला लागा, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. माधुरी अत्तेडीला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका करणार. अत्तेडीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करू, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास कोर्टामध्ये जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश. शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यावरून भाजपा आमदार परिणय फुकेंची दिलगिरी. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, फुकेंचं स्पष्टीकरण. सर्व धर्म समभाव नपुंसकपणा नीचपणा, संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. तर एक दिवस भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा केला जाईल, भिडेंचा दावा.